नमस्कार. दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे हार्दिक स्वागत करतो. आणि आज दिनांक आहे 15 फेब्रुवारी 2026. आज चंद्राचे भ्रमण आहे सकाळी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये आणि संध्याकाळी 7:48 नंतर चंद्र जातो आहे श्रवण या नक्षत्रामध्ये. तर उत्तराषाढा आणि श्रवण या नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आपले दैनिक नक्षत्र भविष्य. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमची साथ आमच्यासाठी खूप जास्त अनमोल आहे. तर येऊ आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती. दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी कर्ज घेऊ नका, वादविवाद होऊ शकता. रात्रीची वेळ सुरक्षित आहे पण मोठी गुंतवणूक सकाळी नको. आजसाठी आपणास उपाय आहे, खिशामध्ये काळी मिरी ठेवावी आणि रात्री झोपताना बाहेर फेकावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी आर्थिक धनलाभ होऊ शकतो, रात्री मात्र प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नवीन जोडप्यांनी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, सुगंधी परफ्यूम लावून बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी शारीरिक आळस जाणवू शकतो, रात्री धनलाभ आपल्याला नक्की होईल. आणि आजसाठी आपल्याला उपाय आहे, तांब्याच्या नाण्यावर कुंकू ठेवून ते जवळ ठेवावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. दिवसभर नशिबाची चांगली साथ आहे, रात्री मात्र थोडी तब्येतीची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, रात्री झोपताना पाण्याचा ग्लास किंवा तांब्या डोक्याजवळ ठेवावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. दिवसभर मित्रांची चांगली साथ मिळणार आहे, रात्री संध्याकाळी प्रेमामध्ये चांगले यश मिळत आहे. आज प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, लाल रंगाचा रुमाल कायम खिशात ठेवावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी थोडी भयभीत वाटू शकते, थोडी काळजी घ्या, परंतु रात्री आपल्या मित्रांनंतर सर्व कामे मार्गी लागू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, निळ्या रंगाचा धागा आपल्या पायाला बांधावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी कामात मोठे यश मिळू शकते, मात्र रात्री धोका होऊ शकतो, त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, पिवळ्या रंगाची मिठाई किंवा कोणतीही गोष्ट आज दान करावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी विरोधकांचा त्रास थोडा जाणवू शकतो, नोकरीमध्ये थोडी तूतूमेमे होऊ शकते, थोडी काळजी घ्या, पण रात्री यश नक्की मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. नववे नक्षत्र श्लेषा नक्षत्र. सकाळी आरोग्य उत्तम राहील, संध्याकाळी घरात वाद होऊ शकतात, कौटुंबिक कलहापासून थोडे दूर राहा, काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय हिरव्या रंगाचा पेन वापरावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी कुटुंबामध्ये थोडी कटकट जाणवू शकते, रात्री मात्र मनाला शांतता मिळेल. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम नाही, वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद मिळणे गरजेचे आहे, त्यांच्याशी वाद करू नये. आजसाठी आपणास उपाय आहे, वडाच्या झाडाचे दर्शन घ्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 11वे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र. सकाळी शेअर मार्केटमध्ये मोठा नफा होऊ शकतो, मात्र रात्री गुंतवणूक नको. फॉरेक्स ट्रेडिंग करणाऱ्या लोकांनी आज संध्याकाळी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. आजसाठी आपणास उपाय आहे, पैशाचे ऑनलाईन व्यवहार करू नये. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, संध्याकाळी अचानक पैसा येऊ शकतो, धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्याला लाल रंगाचे फूल वाहून आणि नमस्कार करून आपल्या कामाला जावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी अत्यंत रोमॅन्टिक राहाल, संध्याकाळी थोडी तब्येतीची तक्रार जाणवू शकते, सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये आज नवीन जोडीदार येऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, चांदीची कोणतीही वस्तू दुधाने धुवून ती जवळ ठेवावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%.
14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र समाजामध्ये चांगली मान्यता मिळेल. आज आनंदी वातावरण राहील. संध्याकाळची वेळ प्रेमासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय मुंग्यांना गुळाचा खडा व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र सकाळी वाहनापासून थोडे जपून राहा, धोका होऊ शकतो. सायंकाळी सहकार्यातून आपल्याला चांगली कामामध्ये प्रगती मिळेल. आजसाठी आपला दिवस सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय घराच्या बाहेर पडताना उंबऱ्यावरती पाणी शिंपडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळू शकते. मात्र रात्री कोणताही लांबचा प्रवास नको किंवा कोणावरही रात्री विश्वास ठेवू नका. मौल्यवान वस्तू आज रात्री सांभाळणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आपल्या गुरुचे स्मरण करून आपल्या गुरुमंत्राचा जप करावा किंवा केळीच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 60%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी थोडा त्रास जाणवू शकतो. मात्र संध्याकाळपर्यंत काम मार्गी लागू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे मोहरीच्या तेलामध्ये बोट बुडवून ते थोडे कपाळाला टीका म्हणून लावावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र सकाळी स्थिर मालमत्तेमध्ये फायदा होईल. स्थावर मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. रात्री मात्र कौटुंबिक कलह जाणू शकतो किंवा मित्रांसोबत देखील वाद होऊ शकतात. थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर नाकेशर टाकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र सकाळी पैशाची चुनचुन भासवेल म्हणजे आर्थिक अडचणी येऊ शकतात. रात्रीची वेळ आपल्यासाठी सुरक्षित आहे. आजसाठी आपणास उपाय आहे 2 रंगांच्या कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 68%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी अचानक धनलाभ होऊ शकतो. परंतु रात्री तब्येतीची थोडी काळजी घ्या. बाहेरचा आहार करू नका. आजसाठी आपणास उपाय आहे दुर्गा देवीचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 72%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी स्वतःवर लक्ष देणे गरजेचे आहे. डोक्यांमध्ये विचाराचा गुंता होऊ शकतो. संध्याकाळी आर्थिक धनलाभ होईल. आजसाठी आपणास उपाय आहे गव्हाचे 7 दाणे खिशात ठेवावे व संध्याकाळी वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र सकाळी कामाची मोठी संधी येऊ शकते. व्यापारामध्ये प्रगती होऊ शकते. मात्र संध्याकाळी थोडा थकवा जाणवेल. आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती दूध व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र उत्तम आरोग्य राहील. आजचा दिवस प्रेमासाठी उत्तम आहे. आपल्या आयुष्यामध्ये नवीन जोडीदार येऊ शकतो आणि आजसाठी आपल्याला उपाय आहे लाल रंगाचे फूल जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 99%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र सकाळी शत्रूंचा त्रास जाणवू शकतो. रात्री मात्र मित्रांकडून मदत मिळेल. आजचा दिवस सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय आहे कदंबाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 25वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळी व्यवसायामध्ये प्रगती होईल. मात्र संध्याकाळी धोका होऊ शकतो. त्यामुळे मौल्यवान वस्तू सांभाळा. आज रात्री कोणताही प्रवास करणे थोडं त्रासदायक असेल. आजसाठी आपणास उपाय आहे खळकुंड खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सामाजिक क्षेत्रामध्ये थोडा विरोध होऊ शकतो. थोडे सांभाळून राहा. कोणतेही समाज कार्य करताना थोडा विचार करून करावा आणि आज संध्याकाळची वेळ थोडी समाधानाची असेल. आजसाठी आपणास उपाय आहे शनी देवाच्या मंदिरामध्ये काळे तीळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 75%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी प्रवासातून चांगले सुख मिळते आणि रात्री मात्र वाद होऊ शकतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका आणि आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे चिमूटभर ज्येष्ठमध मधातून घ्यावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. तर हे होते 15 फेब्रुवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यांसाठी आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला अजिबात विसरू नका. नक्षत्रावरून दैनिक भविष्य सांगणारे आपले युट्यूब वरचे हे एकमेव चॅनल आहे, हे कायम लक्षात असू द्यावे. आपण उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादिशामध्ये.
शुभम भवतु.